गा गा मा पा गा मा पा नी गा पा गा मा पा गा मा पा पा मा मा गा गा रे रे सा सा नी गा गा मा पा गा मा पा नी सा गा नी सा गा नी सा नी सा गा पा नी गा पा मा पा मा गा पा मा गा गा मा पा पा मा गा सा रे सा परब्रह्मरूप कैसे वर्णु त्याचे गुण योगियांचा योगी ज्ञानियांचा ज्ञानी हा लीनपणा धरिले सदोदित त्यानी ज्ञान राजमामुनी ज्ञानाचा सागर संत शिरोमणी झाले ज्ञानेश्वर तयांचा प्रसाद भजन कीर्तन सानी पम पनी पम पग मरे सनी धनी सा म पनी धनी सा बोलो रे कपी हरा पुंडलिक वरदा हरी पुंडलिक वरदा हरी
ज्ञानदेव गणपती गजानन अरविंद नागटिक याच कमी 100 रुपये, समीर गावडे याच कमी 100 रुपये, बुवा संजय पवार डोंबिवली आता इथे या प्रोग्राम साठी बुवा संजय पवार डोंबिवली यांचं स्वागत निखिल वारन करतील. कैलासवासी परशुराम मोरे बुवा यांची आठवण करून दिल्याबद्दल संजय गावडे याच करून खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपल्या अखिल मुंबई कोकण भजन मंडळाचे सल्लागार माझे मित्र संजय गावडेबुवा यांच्याकडून पण माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे, त्याचा मी स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. लोकप्रिय बुवाश्री दीपक वसंत चव्हाण यांचे शिष्य बुवाश्री रुपेश भालचंद्र गावडे यांच्याकडून 200 रुपयाचं असे बक्षीस आले. माझ्या रामेश्वर प्रसादी भजन मंडळासाठी स्वीकार करतो. सर्वांचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. देवेंद्र ईश्वरकर माझे गुरुबंधू यांच्याकडून इथे 200 रुपयाचं बक्षीस आले आहे, त्यांचं मी माझ्या रामेश्वर प्रसादी भजन मंडळातर्फे स्वीकार करतो. धन्यवाद. तसेच बुवा राकेश तळेकर यांच्याकडून पण 100 रुपयाचा बक्षीस आलाय, मी माझ्या रामेश्वर प्रसादी भजन मंडळातर्फे स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हो सर्वांकडे लक्ष द्या. रविवार दिनांक 4/1/2026 रोजी सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत अखिल मुंबई कोकण प्रसादित भजन आयोजित संगीत रजनी, मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि मान्यवर पकवान वादक यांना पुरस्कार आणि गुणगौरव करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या भजन रसिकांनी आणि कलाकारांनी याचा आस्वाद घ्यावा ही अखिल मुंबई कोकण प्रसारित भजन मंडळातर्फे सर्वांना विनंती. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ह्या काय आम्ही काय असं आपला तुम्ही बघा पकवानाची. आता इथे आमच्या ह्या महाबळ सोहळ्यासाठी काय काय मनुष्य भजन करतात, तर ते समाज कार्य पण करतात. तर समाज कार्य मागे ठाकला, पण ज्या माणूस आपल्याला लांबून सांगतो त्यांचे गुणगान गातो म्हणजे सत्य आहे. ते आमचे भजनाचे राजा समजणारे अखिल संप्रदायाचे भजन मंडळाचे अध्यक्ष श्री भगवानजी रोकले बोलते ते आगमन झालेले. धन्यवाद 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 धन्यवाद. तसे भजनात एक रंग आणून तिथे भजन रसिकाचं मनोरंजन करणारे माझे मित्र, आम्ही बरेच जबरदस्त केले ते माझे मित्र
मित्र आणि अखिल संप्रदायाचे सेक्रेटरी श्री हरियांनी प्रमोद हरियांनी बोललेले आगमन झालेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसंच माझा अखिल मुंबई आता गंमत अशी म्हणजे माणसाचं कार्य हे सर्वांना दिसतं त्यावेळी माणूस त्याला मोठं समजणार भेटणार नाही. व्हॉट्सअपला मी देवदूत म्हणून जातं प्रत्येक मॅसेज येते आम्हाला कोकणात एक देवदूत भेटलेले आहे. ते आमच्या अखिल मंडळाचे अखिल भारतीय कोकण प्रार्थना भजन मंडळाचे सल्लागार माझे मित्र संजय गावडे वांतकडे आगमन झालेले आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ज्यांनी आपल्या गुरूंनी सांगितल्यानंतर भजनाला सुरुवात केली सर्वसार मंडळ ऐकण्यासारखं आहे आणि मी प्रत्यक्ष अनुभवलेला आहे म्हणून सांगतो. आता बुवानी मगाशी माझं 60 वर्ष सांगितले आता ते पण वर्ष सांगितले का माझ्या आता पण बुवा माझा आता उद्या 1 तारीखला 72 लागताना आता सध्या माझा 71 आता आणि 1975 साली मी पहिली डबलबारी घोडकदेवला अंधार ताळमध्ये वाजवली. वाजवण्याचे देवगडच्या आपल्या राजाराम नारकर बुवांचा हातपिणी शेवटीचा पार आम्ही त्यांच्या विरुद्ध टीव्ही स्टार वैकुंठवासी काशीनाथ परब बुवा होते आणि त्यांची डबल पहिली डबल मी एकट्याने हा दिवसा जोडीला नाही म्हणजे 75 पासून तो माझा अनुभव असा. जोपर्यंत गुरु त्याला सांगत नाही भजन करा तोपर्यंत त्यांनी भजन स्वतःहून केलं ना फक्त गुरूंच्या बदला जाऊन कोरस दिला साक्षमी आहे. असे आमचे भजन सम्राट श्री श्रीधरजी मुंडगेकरांना त्याचे आगमन करायला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझे मित्र बरे झाले. परशुराम पांचाळ बुवांचं जे भजन नवीन परशुराम पांचाळ बुवांनी एक आठवण म्हणून तुम्हाला सांगतो. गाणं लिहिलं नोटिशन लिहिलं तर ती पहिली चिठ्ठी 2 व्यक्तींकडे जायची. नारायणजी ठाकूर आणि आमचे खाते राहुल बुवा यांच्याबद्दल जरा टाळ्या होते दोघांबद्दल. त्यांना जरी पेटी वाजवता आली नाही तरी ते बुवा होते. जसे आपले सर्वांच्या आशीर्वादाने आज सर्व बुवांना मेहनत करून कवित्व करतात गाणी लिहितात ते माझे मित्र खडे गेले दळवी बुवा यांच्यासाठी पण जोरदार जरा टाळी हो. लोकप्रिय भजनरत्न दीपक चव्हाण बुवा यांचा नातू वा कुमार स्वराज किरण कुमार चव्हाण याच करून 200 रुपयाचा बहुमोल असा बक्षीस झाला माझ्यासाठी त्याचा मी माझ्या रामेश्वर प्रसाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मंडळी परत सांगतो भजन तुमच्या मनासारखे होता टायमिंग त्या बंधन दोघे तुम्ही पाहता प्रश्नच आता आणि खास मागा तसे मी बोलले तरी मला भीती वाटतात आणि 2020चे बादशाह असत आणि त्यांची आज गाठ माझ्याशी पडलेली आता तर मी बाबा काय करू ना आमचं फक्त भजन करणं एवढाच माहिती आहे आता पण बघूया. बरेचसे माझे मित्र इथे आलेले आहेत त्यात खास माझे मित्र म्हणजे कुडकरकर बुवा बालकृष्ण परब बुवा पेडणेकर बुवा डोंबवलीवरून खास आलेले आमचे पवार बुवा लोकरे बुवांचे खास शिष्य आजकाल ते डबल मॅरिट 2020 फॉर्मच करतात. खूप खूप शुभेच्छा बुवा तुमचा. अजून केळजी बुवा सुशील गोठणकर बुवा तुम्हा सर्वांचे माझ्या रामेश्वर प्रसादी भजन मंडळातर्फे खूप खूप आभार. कसे सगळ्यांचे मी आभार मानतो प्रयत्न करतोय कोणी नाराज होऊ नको पण आमच्या दोघांकडे असं आमचं भजन पण करू आहे तुमचा पण बोला आहे तुमचा मनोरंजन पण करू आहे तुमचे आभार पण मानव आहे. हे आभार हे प्रेम असतात. कोण बुवा कसे असं त्याचा आमचा सांगायचा लागतात प्रेमी सगळे भजन बुवा कोणी किती काय बोला पण आमच्या खरोखर ह्या कोकणात सर्व जे बुवा होऊन गेले ते एकच बुवा नाही सगळ्यांचे आभार मानले पाहिजे आणि ते तो आपल्या अभिमान होय असा. शिकवलेली नाही म्हणून आमच्या सर्वांसाठी द्वारा करा टाळ्या होते सर्वांसाठी हा
मंडळांपेक्षा तुम्ही सगळे जाणकार आहात आणि भांडुपला मी काय तसं नवीन आहे, माझा पहिला मंडळ भांडुपला असं मुरकर वगैरे आले होते, रात्रीचे डबल वगैरे भरपूर झालेले असतात मंडळी. आज माझ्याकडनं कुठे स्वर इकडे तिकडे गेला तर कोणी नाराज म्हणाला नका, कारण 2023 मध्ये मला स्टोक येलो त्यावेळी माझा ह्यो हात मधून जरा मला साथ देत नाही आता चलताना मला काठी होती लागता ती आज घेतल्या नाही तुमच्या जीवाला गेलो असं तेव्हा स्वर इकडे तिकडे कुठे गेला आता तर जरा धन्यवाद. कमाल घ्या.
धन्यवाद धन्यवाद. सुशील गोटाळकर बुवा यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आहे. मी माझ्या रामेश्वर प्रसादची भजन मंडळाचा स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझ्या हा भांडूरचा भजन आपल्या अहमदनगर दत्तप्रसादी भजन मंडळ त्या भजनाचे सेक्रेटरी आणि अध्यक्ष पण आलेले आहेत शंकर गावडे यांच्याकडून इथे 700 रुपयाचं बक्षीस आहे. मी माझ्या रामेश्वर प्रसादी भजन मंडळाचा स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वैकुंठवासी रामजी परब यांच्या स्मरणार्थ प्रवीण परब यांच्याकडून हे 100 रुपयाचं बक्षीस आहे. रामजी परब यांच्या आत्म्याला शक्ती लाभो श्री परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि या बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझे मित्र म्हणजे माझ्या अखिल भारतीय आपले अखिल कोकण मुंबई भजन मंडळाचे उपसेक्रेटरी लक्ष्मण देसाई यांच्याकडून माझे गुगलद्वारे गुगल पे 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे बघा मगाशी आपले उदय पांढरबुवा बोलले खरोखर माझं वय करा म्हणून नाही पण मी अजून अज्ञान असं अलिबागला माझा आत्म श्रेष्ठ असत भजन स्वरूपात होतं. वयाकडे कोणी बघू नको कोणाचा कला श्रेष्ठ असा आणि या कलेचा गुणगौरव कसा होत होता बघा. या गुणगौरवसाठी मला आणि नाम उदय पाकर यांच्यासाठी आमचे मुंबईचे भजन सम्राट श्रीधर मुंगेकर बुवा यांच्याकडून दोघांसाठी 250 धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा आपले युट्यूब चॅनल वाले माझे मित्र अजित सारस्कर यांच्याकडून पण मला इथे 100 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा तर मगाशी मंडळी तुम्हाला बोललो होतो काय काय बोलते अशी सवय आहे नुसते बोल आहेत ते गावी पण त्याने आपला समाज एकत्र करून सर्वांना एकत्र आणून त्यांचे शिष्य पण घडवलेले आहेत. आता हे माका माहीत कसा तर माझ्या अखिल मुंबई कोकण प्रसादी भजन मंडळाची रत्नागिरी मीटिंग होती. त्यावेळी त्या मीटिंगसाठी मला खरोखर बुवानी शुभेच्छा पण दिले होते पण तिथून मला रत्नागिरीतून ही व्यक्ती आहे कशी हे मला माहिती पडलं म्हणून तुम्हाला बोलतो. नुसते भक्ती बुवा नाही लोकांसाठी त्यांनी भरपूर कामं केली हे गावाला त्यांच्या दिसून आलं आणि ते आमच्या अखिल संप्रदाय भजन मंडळाचे अध्यक्ष भगवानजी लोकरेगाव म्हणून माझ्या कौतुकासाठी ते 200 रुपयाचं बक्षीस आले. माझ्या रामेश्वर प्रसादी भजन मंडळासाठी स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. लोकरेगाव त्यांनी पण मला भेटलेला आता हरियाण बोर्ड पण त्या दिवशी जिल्ह्याला आता. धन्यवाद. अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ मुंबई महाराष्ट्र यांच्या वतीने गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा दिनांक 21/1/26 रोजी यशवंत नाट्यगृह माटुंगा सकाळी 9 ते रात्री 11 अखिल भारतीय भजन संमेलन पर्यंत सादर करणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे अशी या मंडळाकडून सर्वांना आग्रह विनंती आहे. माझ्यासाठी प्रेम आदर उचलून गेलेला असं तार वगैरे आहे का जरा. अजित कडून माझ्यासाठी 200 रुपये. तबला वादक अनंत सावंत. हे तबला वादक अनंत सावंत हे माझे पहिले वाद्य. माझी ज्यावेळी पहिली कॅसेट निघाली त्यावेळी हे माझे हे वाजवलं आणि दुसरे माझे ओळखकर दोघे माझे कसे बसले आहेत आणि हे माझे शिष्य दत्ता मिराशी म्हणजे तिघांपैकी सपोर्ट करू आपलं दत्ता गोसावी म्हणजे टीव्ही पण असत ते तो का तुम्ही सगळेजण ओळखतात. तसेच काय करणार तुमच्याकडे उचलू मला लक्षात ठेवा.
भगवानी लोकरेपांचे एकमेव शिष्य डोंबिवली संजय पवार यांकडून आम्हा दोन्ही बुवांना प्रत्येकी 500 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रमोद कांबळे गाव रसाळे साडे यांच्याकडून 200 रुपये बक्षीस आले. चंद्रकांत गावडे यांच्याकडून 100 रुपये बक्षीस आले. अजून आहे ना सुदेश कुलकर्णी आमची जुनी मैत्री असा सुदेश कुलकर्णी बुवा यांच्याकडून 100 रुपये. पकवाद मदत प्रमोद कुंठेकर यांच्याकडून दोन्ही बुवांना 100 रुपये. हिशोब ठेवा. तुम्हा सर्वांचे दोन्ही बुवांकडून मनपूर्वक खूप खूप धन्यवाद 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 आभार. हे सगळे पैसे तसेच सुप्रसिद्ध भजनकार बुवा सुशील कोटणकर यांचे शिष्य मंदार गावडे यांच्याकडून बंद पाकिटमध्ये मला इथे बहुमोल असं पाकिट आलंय. त्याचा मी माझ्या रामेश्वर प्रसादी भजन मंडळातर्फे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच आज इथे आमच्या अखिल मुंबई कोकण भजन मंडळाचे सेक्रेटरी वैकुंठवासी काशीनाथ परमभुवांचे एकमेव शिष्य टक्केवांचे आगमन झालेलं आहे. माझ्या रामेश्वर भजन मंडळातर्फे खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दत्ता कसोळे यांच्याकडून खास हरीशसाठी 100 रुपयाचं बक्षीस आले. टाळ्या. धन्यवाद धन्यवाद सर्व मान्यवरांचं. खरोखरच या ठिकाणी आमच्या या आजच्या कार्यक्रमाला सन्माननीय भांडूप नगराध्यक्ष आणि सुप्रसिद्ध भजन सम्राट सुशीलजी कोटणकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मेस्त्री बुवा त्याचप्रमाणे खरोखरच या कोकणच्या नगरीमध्ये या भजनाच्या मंडळीमध्ये ज्या डेव्हलपर होतात त्यांचं व्हॉट्सअपद्वारे सर्वकडे माहिती पुरवणारे सन्माननीय आमचे वसंत माने साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे दीपक सालस्कर बुवा आणि सन्माननीय आमचे प्रमोद टक्के बुवा यांचं आम्ही आमच्या गुरुशिष्य परिवारातर्फे स्वागत करतो. अनेक मान्यवर आले त्यांचं खरोखरच असंच प्रेम राहून बुवा तुमचं भजन चालू ठेवा. त्याचप्रमाणे अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाचं कॅलेंडरचं वाटप त्या ठिकाणी निर्देश घेऊन बसलेले आहेत. विक्रीसाठी उपलब्ध आहे. 30 रुपयाची किंमत आहे. तरी सर्वांना विनंती करतो की जरूर या कॅलेंडरचं वितरण त्या ठिकाणी चालू आहे. तरी तुम्ही घेऊन जाऊ शकता. धन्यवाद धन्यवाद. कोण मान्यवर आले असेल तर नक्कीच या ठिकाणी दीपक चव्हाण परिवार तुमच्या चरणाशी नतमस्तक आहे. बुवा तुम्ही कार्यक्रम चालू ठेवा. रूपांचा कार्यक्रम ब्रह्मांड प्रसादी भजन मंडळ भांडूप बुवा सुरेश काराणे गुरुवर्य श्री सुशीलजी कोटणकर बुवा यांचे शिष्य बुवा श्री चंद्रकांत देसाई यांचे शिष्य यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचा बहुमोलाचा बक्षीस रामेश्वर प्रसादी भजन मंडळाचा स्वीकार करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी मी जी भजन 2020 बारी करतो त्यासाठी मला हे इन्स्ट्रुमेंटची जी मदत केली ते माझे मित्र आणि भगवानजी लोकरे बुवांचे एकमेव शिष्य दीपक साळस्कर यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. होय चांगले मी येण्यात जाऊ नये ना लक्षात दिलं नाही. आता परत इथे आमच्या दोन्ही बुवांसाठी कौतुक करण्यासाठी अखिल मुंबई कोकण प्रसादी भजन मंडळाचे सेक्रेटरी टक्केबुवा यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपयाचं बक्षीस आलं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रूपातराव निवडे विठ्ठल कुमार विठोबा कुमार विठ्ठल कुमार पांडुरंग
मागे